लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अद्वैतला धोका देत कला आता राहुलच्या प्रेमात पडणार आहे आणि मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट येणार आहे। नैनाची बेवफाई तर कलाचा प्रामाणिकपणा हे अद्वैतच्या समोर येणार आहेत आणि अद्वैतला बेवफा नैनाला हाकलून पट्टी करत आता मात्र कलासोबत लग्नाचा घाट घातला जाणार आहे। ऐन वेळेला कलाने आता मात्र खूप मोठा निर्णय घेतलेला असतो, पण अद्वैतला धोका देत इकडे आता नैना राहुलच्या प्रेमात पडलेली असते। नैनाने केलेल्या या खूप मोठ्या चुकीला आता मात्र इकडे खूप मोठी शिक्षा पण मिळणार असते, कारण राहुलने तिला आपल्या जाळ्यात जरी ओढलं असलं तरी राहुलचा काडी मात्र अधिकार चांदेकर बिझनेसवरती नसतो। पूर्णपणे बिझनेसचा मालक अद्वैत असतो, त्यामुळे जो उत्तराधिकारी आहे तो अद्वैत असून राहुल नसतो हे समजल्यावरती नैनेला डोकं बडवण्याशिवाय काहीच उरत नाही आणि कला चांदेकरांच्या सगळ्या उत्तराधिकाऱ्याची बायको बनत प्रॉपर्टीची मालकीण बनते। आता अद्वैत लग्नाच्या विषयी निघाल्यावरती लग्नासाठी तुम्ही मुलगी बघा, मी लग्नासाठी होकार देतोय, पण अद्वैतच्या मनामध्ये नैना बसले हे मात्र सगळ्यांना समजलेलं असतं। अद्वैतच्या लग्नामध्ये चांदेकरांचा उत्तराधिकारी असलेला अद्वैत याच्या बायकोला हिरे जडीत जो वडलोबार्जित हार असतो तो मिळणार असतो आणि हा हार फक्त नैनीचा म्हणजे नैनालाच देणार असा अद्वैत मनातून निश्चय करतो। आबासुद्धा या निर्णयाला मान्यता देतात, म्हणजे जिच्याबरोबर अद्वैतला लग्न करायचं आहे तिच्याच बरोबर अद्वैतचं लग्न होईल हा आता आबांचा निर्णय असतो, म्हणजे अद्वैतच्या मनाविरुद्ध त्यांना काही करायचं नसतं। अखेर आता अद्वैतला या सगळ्यामध्ये सगळ्या चांदेकर परिवाराला समजलेलं असतं की अद्वैतचं नैनावरती प्रेम आहे। सरोजसुद्धा अद्वैतचं नैनासोबत लग्नाला तयार होते आणि आता नैनाच्या आईला घरी घेऊन त्यांनी बोलवलेलं असतं, म्हणजे संगीता आणि नैना यांना घरी येण्याचं इन्व्हिटेशन चांदेकर देतात। पण इकडे रोहिणी मात्र वेगळाच डाव खेळते। रोहिणी तिच्या मुलाला राहुलला सांगते, हे बघ राहुल, आत्तापर्यंत तुझ्या हातामध्ये असलेला खूप मोठा प्रोजेक्ट अद्वैतने काढून घेऊन सोहमला दिलेला आहे, त्यामुळे हा प्रोजेक्ट सोहमला मिळालाय, पण अद्वैतला अशा ठिकाणी तू आता जखम कर की ज्या ठिकाणची जखम कधीच भरून येणार नाही आणि आयुष्यभर त्याला ती सल राहील। असं म्हटल्यावरती राहुल म्हणतो, मी काय करू? यावरती रोहिणी सांगते, तू एक काम कर, आपण बघतोय ना अद्वैत आणि नैना हिच्या लग्नाच्या बोलणे चालले, तू एक काम करायचं, तू त्या नैनाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढ। अद्वैत या सगळ्याचा उत्तराधिकारी नाही तर तू आहेस हे तिला पटवून दे, कारण तिची आई आणि ती दोघीजणी खोटारड्या आहेत। दोघींनी मिळून या सगळ्या चांदेकरांना फसवलंय की त्यांचा बिझनेस आहे, त्यांचा बिझनेस वगैरे काहीही नाही आहे, त्या फक्त एक साध्या सुध्या त्यांचं दुकान आहे मूर्तीचं, आणि मूर्तीचं दुकानसुद्धा हे गहाण होतं, हल्ली सुटलंय, मी सगळे माहिती काढले, त्यामुळे ती मुलगी फक्त आणि फक्त पैशासाठी हे सगळं नाटक करते आहे आणि याच गोष्टीचा आपण फायदा उचलायचा आणि त्या मायलेकीला अडकवायचं। राहुल म्हणतो, पण मी हिच्याशी लग्न करू? रोहिणी सांगते, हे बघ, लग्नाचं पुढे मागे बघू, पण अद्वैत आणि नैनाचं लग्न होऊ द्यायचं नाही एवढं मात्र तू कर। हे केलंस ना तर आणि तरच अद्वैतला आयुष्यभराची अद्दल घडेल, आणि लग्न केलंस तरी सुद्धा काय फरक पडतोय? आयुष्यभर ज्या वेळेला तो नैनाला पाहिल त्याला ती जखम सलत राहील आणि तुझा बदला पूर्ण होईल। तुझी बायको म्हणून नैना जेव्हा ह्या घरात मिरवेल तेव्हा अद्वैतच्या मनाला जखम होईल। आता हे सांगितल्यावरती राहुल आता आपल्या आईचं बोलणं ऐकून नैनीला आपल्या जाळ्यात ओढायला निघतो। तोपर्यंत इकडे कला सांगत असते, बाबा मला शिक्षणासाठी म्हणजे आपल्या मूर्तिकाराचं शिक्षण घेण्यासाठी बाहेर जायचं आहे, म्हणजे ज्या ठिकाणी हे शिक्षण मिळतं ना त्या ठिकाणी हे शिक्षण घ्यायचं आहे आणि ही कला देशोविदेशामध्ये पोहोचवायची आहे। यासाठी मला काहीतरी मोठं काम करायचं आहे, ही कला आपल्या इथे लुप्त व्हायला नको। असं म्हणत नाही ना आता पुढील शिक्षणासाठी किंवा ही कला पुढे नेण्यासाठी काहीतरी प्रयत्न करत असते। काही ऑनलाईन फॉर्म किंवा काही ठिकाणी बोलणी करून नैना आता आपल्या शिक्षणाचा आणि त्याचप्रमाणे शिकता शिकता आपल्या मूर्तीच्या कलेचा जगापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते। नैना आता इकडे मात्र लग्नाच्या ह्याच्यामध्ये अडकत असते। कला आपले स्वप्न उराशी घेऊन लग्नाचा विचार न करता स्वप्नांच्या मागे धावत असताना राहुल आता इकडे नैनीची भेट घेतो, म्हणजे खरं तर आबांना माहिती असतं की आता अद्वैत आणि नैना या दोघांचं एकमेकांशी लग्न होणार आहे, अद्वैतचं नैनावरती प्रेम आहे, पण नैना आणि राहुलला एकत्र बघून आबांना थोडंसं आश्चर्य वाटतं। नैना ॲक्च्युली राहुलकडे आलेली असते, ती म्हणजे अद्वैतचा फोन नंबर घेण्यासाठी। ती सांगत असते, म्हणजे अद्वैत चांदेकर किती मोठे आहेत, त्यांचा नंबर मिळाला तर बरं होईल। राहुल म्हणतो, अद्वैतचा नंबर घेऊन तू काय करशील, कारण अद्वैत तसंही कुणाचाही फोन उचलत नाही। नैना म्हणते, मग बिझनेस कॉल वगैरे? अद्वैत
राहुल सांगतो, अद्वैत काही करत नाही. मी सगळे बिझनेस कॉल अटेंड करत असतो. अद्वैत फक्त नावासाठी आहे. यावरती नैना म्हणते, पण तुमच्या त्या दिवशी भालचंद्र सरांनी असं सांगितलं की सगळा कारभार हा अद्वैत सांभाळतो. त्यावरती आता इकडे लगेचच राहुल म्हणतो, हे सगळ्यांच्या समोरचं आहे. या सगळ्या चांदेकरांचा उत्तराधिकारी तर मीच आहे. हवे तर तुम्ही माझा नंबर घ्या आणि मला कॉल करा. अद्वैतला काही मेसेज द्यायचा असेल तर मी देईन. आता आबा राहुल आणि नैना यांची बातचीत पाहत असताना आबाला थोडंसं आश्चर्य वाटतं. नैनी म्हणते, ठीक आहे. मग राहुल तिला आपला नंबर देतो, जो नंबर एकदम युनिक असतो. नैना म्हणते, हा नंबर? आणि हा नंबर मिळवण्यासाठी तुम्हाला पैसे भरावे लागले असतील ना? राहुल म्हणतो, हो, पैसे 1,00,000 रुपये भरले आणि घेतले. नैना विचार करते, बापरे, साधा नंबर देण्यासाठी हा 1,00,000 रुपये देतोय आणि मी उगाच अद्वैत करत बसले. पण सगळे पत्रकार आणि मीडिया अद्वैत चांदेकर असं का बरं करत होते? मग या राहुलच्या मागे का येत नव्हते? असा राहुलबद्दल नैनी विचार करत असताना राहुल म्हणतो, कसं आहे ना, काही ठिकाणी दिखावा करायला लागतो. तो मोठा आहे ना घरातला, त्यामुळे मोठेपणा द्यायला लागतो. पण आतली गोष्ट सांगू का? आतली गोष्ट अशी आहे की मीच या सगळ्या चांदेकरांचा उत्तराधिकारी आहे. सगळा बिझनेस मी सांभाळतो. पण मोठेपणा द्यावा लागतो कारण तो मोठा भाऊ आहे ना, म्हणून हे सगळं चालतं. पण माझ्या शब्दाशिवाय इथे पानही हलत नाही. नैनी विचार करते, मी उगाच त्या अद्वैतच्या मागे लागले. आणि तसंही दिसायला या अद्वैतपेक्षा हा राहुलच जास्त डॅशिंग आहे. पूजेच्या दिवशी सुद्धा राहुल किती छान दिसत होता, नाहीतर अद्वैत तोंडावरती एक प्रकारचा मुखवटा धारण केल्यासारखा. आणि नैनी आता राहुलच्या प्रेमात पडते, खरं तर पैशाच्या प्रेमात पडते. आणि राहुलचा डाव यशस्वी झालेला असतो. रोहिणीने सांगितल्याप्रमाणे नैनी राहुलच्या प्रेमात पडते. आबांना हे पटत नसतं, कारण आबांना माहिती असतं की अद्वैतचं नैनीवरती प्रेम आहे. पण राहुल आणि नैनीची जवळीक आबांच्या नजरेतून सुटत नसते. रोहिणी सांगते, आता शेवटचा घाव टाकायचा. ज्या दिवशी लग्नाची बोलणी होईल किंवा काय होईल, त्याच दिवशी तुझं प्रेम सगळ्यांच्या समोर आणायचं. अद्वैत मात्र नैनाच्या प्रेमामध्ये वेडा झालेला असतो. पण ज्या वेळेला अद्वैतला या भयानक सत्याचा उलगडा होणार असतो, त्याच्या पायाखालची जमीनच उलगडणार असते. आणि आता मात्र अद्वैतला धोका देत कला राहुलच्या प्रेमात पडणार असते. नैनाची बेवफाई आणि कलाचा प्रामाणिकपणा हा सगळा आता अद्वैतच्या समोर येणार असतो. आणि आता नैनी ऐन लग्नाच्या वेळेला राहुलसोबत पळून जाणार असते. ऐन लग्नामध्ये नैनी पळून जाणार, संगीता तोंडावरती आपटणार आणि या सगळ्यामध्ये कला आणि अद्वैत यांच्या रेशीमगाठी जुळून येत लग्नाच्या बंधनात अडकणार असतात. नैनाचा बेवफाई अद्वैतच्या समोर येणार आणि नंतर नैनालाच आपलं डोकं बडवायला लागणार, कारण राहुल हा फक्त चांदेकरांच्या मुलीचा मुलगा आहे, चांदेकर पण नाहीये हे पण तिला माहीत नसतं. मालिका अशी गुंतागुंतीची होत अद्वैत कलाचं लग्न होणार.